जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी निवडणूक प्रचाराच्या प्रसंगी उपस्थित शिरूर मतदारसंघाचा बुलंद आवाज आपल्या तालुक्याचे सुपुत्र खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, माझे सहकारी तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, जे अनेक वर्ष शिवसेनेचं खंबीरपणे संपर्क प्रमुख म्हणून काम करतात, ते दिलीपजी बामणे साहेब, अनंतरावजी चौगुले, शरदरावजी लेंडे, तुषार शेठ थोरात, दिलीपरावजी आपलं हे लांडे साहेब, आमचे माधू शेठ असतील, अरुण पारखे, प्रकाश शेठ ताजने, जर्रारबाई असतील, तुळशीराम शेठ भोईर, सर्व आरपीआयचे आमचे पोपटजी राक्षे, सर्व जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार, आमच्या शरदांना चौधरी असतील, शिवसेना उबाठा, अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्ष, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, स्टेजवरचे पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत मला वाटतं सर्व उमेदवार फॉर्म भरून आलेले आहेत. प्रथमतः मी युवा पुरुष ज्यांची शिवजन्मभूमी ओळखली जाते, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बिरसा मुंडा, आणि या तालुक्यामध्ये ज्यांनी सर्वसामान्य जनतेला बरोबर नेण्यात, तालुका पुढे नेण्याचं काम केलं, अनेक वर्ष काम केलं, त्यांचे विस्मृती होता कामा नये, ते कैलासवासी निवृत्तीचे शेरकर, वल्लभशेठ बेनके साहेब, सहकार मंत्री शिवाजीराव काळे आणि मुंडे साहेब, ज्यांनी आमदार म्हणून या तालुक्यात काम केलं, त्यांना देखील मी अभिवादन करतो. अनेक इथं अजून लोक कचेरीत पण आहेत, इथे आहेत. मला प्रथमतः इथं स्टेजवर आल्यावर आणि कोल्हे साहेबांना शेजारी बसलो, अतुल शेठ बरोबर बसल्यावर असं वाटलं, कोल्हे साहेब आणि जनसमुदाय पाहिल्यावर, की ही जी जागा आहे ही यशस्वी जागा आहे, विजयाची जागा आहे. तुम्हाला आठवत असेल 2019 ची निवडणूक, जयंत पाटील साहेब आले इथं, आपण पहिली जुन्नरला सभा घेतली, अनंतरावजी खासदार साहेब होते, अजयदादा होते, आणि राष्ट्रवादी पक्ष आपला दोन्ही एकच होता. इथून आपण सुरुवात केली सरदाराव, आणि जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके झालेच, आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये आली, तुषार शेठ. हे विजयाची नांदी आहे. आणि अमोल कोल्हे साहेब, शिरूर मतदारसंघाची जबाबदारी, महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर असताना देखील या जुन्नरचा सुपुत्र, आपल्या शिरूर मतदारसंघाचा स्वाभिमान आदरणीय कोल्हे साहेब या ठिकाणी आपण उपस्थित राहिला, मला मनापासून तुमचं पक्षाच्या वतीने, सर्वांच्या वतीने मी आभार मानतो की आमचा माणूस आम्हाला आज उपलब्ध झालाय. काही लोक म्हणतात बरोबर की नाही, त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे. ज्यावेळी आपला असे उमेदवार आहे की तिथे जरी जिल्हा परिषद निवडणूक असली, खासदार साहेब असे आहेत की जेव्हा तिथे संसदेमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये भाषण करतात, आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात, माझ्या शेतकऱ्यांचा कांद्याचा प्रश्न मांडतात, रेल्वेचा प्रश्न मांडतात, तेव्हा आमची छातीवर भरून येते आपली. मोदी साहेब सुद्धा त्यांना अगदी समाधान करतात. असा खऱ्या अर्थाने कार्यसम्राट आपले अमोल कोल्हे साहेब आहेत. तुमच्या आमची छाती भरून येते, आल्याशिवाय राहत नाही. स्टेजवर वस्तुस्थिती आहेत. मग असे कोणीतरी म्हणालं की खऱ्या अर्थानं, कोणीतरी म्हणालं सत्ता असो नसो, नसताना देखील काम करणारा अतुल शेठ बेनके आहे. आणि त्याला ठीक आहे, महायुतीचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे, आणि आपले पालकमंत्री जे आहेत आदरणीय अजितदादा पवार साहेब, यांचा पुणे जिल्हा आहे. जुन्नर तालुक्यावर विशेष प्रेम आहे. शिवछत्रपतींचा हा तालुका आहे. आणि आजपर्यंत शरदांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं, अनेक मान्यवरांनी काम केलं. अजितदादांनी जुन्नर तालुक्याला कधी म्हणजे निधी कमी पडून दिला नाही, हे आहे. आणि कोल्हे साहेब आपल्याला माहिती आहे, तालुक्याच्या जनतेला माहिती आहे, 1960 साली स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती झाली, स्थानिक पंचायत राजची निर्मिती झाली यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी. आणि माझे वडील सहकार मंत्री शिवाजीराव काळे आणि शंकरराव रुसळ हे पुणे जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष आणि अध्यक्ष. आणि 1960 सालापासून आज तागायत
पुणे जिल्हा परिषदेवर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचीच सत्ता, म्हणजे आईदादा आहेतच, यांचीच सत्ता होती. आणि तुमच्या आशीर्वादानं या पुणे जिल्हा परिषदेवर आईदादा पवार साहेब, शरदचंद्र पवार साहेब, उभाटा असेल, आपल्या मित्र पक्षांचीच सत्ता येणार हे तुम्हाला मी सांगतो. आणि विकासाच्या मागे लोक थांबतात, आपल्याला टीका करायची नाही. शरद चौधरींनी सांगितलं, काय सांगितलं तिथं सगळे, मला बामणे साहेब आहेत, शरददादा आहेत, चौधरी आणि सगळे आणि तरुण सगळे पाहिले मी, बरोबर नाही? कोण कोणासाठी गेलं, कोणी कोणासाठी पक्षाला वेठीस धरलं, हे ठीक आहे, आम्ही नाही बोलणार. नाही नाही नाही, आपल्याला कशाला बोलायचं, आपण हे बोलू. पक्षाला वेठीस म्हणजे मोठं हे दाखवतात. आम्ही तर 3 जागा सोडल्या होत्या, बामणे साहेब म्हणतील ते 3 जागा मागत होते, 3 जागा सोडल्या होत्या कोल्हे साहेबांनी, अतुल शेट्टी, आम्ही पण, बरोबर का नाही? परंतु केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरायचं, माझ्या शिवसैनिकांना वेठीस धरायचं, हे योग्य नाही. जनता दूध खेळू नाही, माझा शिवसैनिक दूध खुळा नाही. मी खरं ते पण म्हणालो, जसं यांना मी अभिवादन केलं. आज मी माझ्या आतापर्यंतच्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदा शिवसेनेचं मफलर घातलं, पहिल्यांदा कोल्हे साहेब. परंतु मला निश्चित सांगतो की केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख नव्हते, हृदय सम्राट नव्हते बाळासाहेब ठाकरे, संपूर्ण महाराष्ट्राचे आणि माझ्यासह ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आणि आहेत. माझी मिसेस मुंबईची, आणि म्हणून त्यांना पण एक हिंदू म्हणून सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे. आणि मला देखील आहे. आमच्या सगळे राष्ट्रवादी पक्षपेक्षा नाही, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं हिंदू हृदय सम्राट ते आहेत. केवळ तुम्ही म्हटले म्हणून आम्हाला पण तेवढं प्रेम, पण मशालचं पहिल्यांदा घातले बरं का, म्हणजे काय शिवसेनेचं माझ्या आयुष्यात असो. पण तुम्हाला मी सॅल्यूट करतो, बामणे साहेबांना, शिवसैनिकांना, की खऱ्या अर्थानं आपण विकासाच्या मागे उभं राहिलात. आणि गुलाब शेठला सांगत होतो मी, अतुल शेटर, मी गुलाब शेठ, अहो असं असं होईल, गुलाब शेठ तुम्हाला घाटातच सोडून देतील, गुलाब शेठ असं होईल. आणि गुलाब शेठने अनुभव घेतला, पण गुलाब शेठ बीके असतील खंबीर राहिले, बरोबर ना बाळासाहेब? तुम्हाला माहिती आहे ते खंबीर राहिले. आणि म्हणून असं उमेदवार दिले ते कोल्हे साहेबांनी, बामणे साहेबांनी, यांनी सगळा विचार केला. आणि तुम्ही जर सगळ्या उमेदवारांकडे पहा, आपल्या महिला पंचायत समिती असतील, सगळे हायली एज्युकेटेड आहेत, समाजाचे नाळ असणारे, माझ्या जनतेचे नाळ असणारे तालुक्यातले सगळे उमेदवार आहेत. मी एकाचं नाव नाही घेत, सगळे हायली क्वालिफाईड. आणि देवराम शेठ, तुमचा आवाज आतापर्यंत आम्ही ऐकला अनेक वेळा, म्हणजे खुशी खुशी तुमचा आवाज. परंतु खरं सांगू का, कोल्हे साहेब असतील आणि माझे सभागृहातली मंडळी, सगळे आपली कार्यकर्ते, सगळ्या पक्षाचे, अतुल शेठ असतील, तुमच्या सुनेवर आपण खुश झालो. तुमचं तिचं भाषण, आणि म्हटलं मूर्ती तर एवढी आवाज काय तुमच्या पुढे, तुम्ही तुमचा कसा बसतो ओरडल्यावर, काय सुंदर बोलली ती. आणि एज्युकेटेड आहे, मला वाटतं ती MA की MCOM आहे. MA की मारुती शेठ MA की MCOM मुलगी आहे ती. सरपंच म्हणून तिने काम केलं. आणि आपल्याला पुणे जिल्हा परिषद जी महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रात, आणि त्या ठिकाणी आपल्याला माझ्या मतदारसंघाचे, ते तर मतदारसंघ असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्याच्या विकासाच्या प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला योग्य उमेदवार तिथं पाठवायचे. केवळ स्थानिक राजकारण करून खालच्या म्हणजे वैयक्तिक पातळीवर बघून असे उमेदवार आपल्याला नको आहेत. आणि सगळे आपण जर उमेदवार पाहिले, खऱ्या अर्थानं एज्युकेटेड, विकासाची जाण असणारे असे सर्व उमेदवार उभडले. तुम्हाला मी अमोल कोल्हे साहेब, अतुल शेठ, बामणे साहेब, तुम्हाला धन्यवाद देतो की आपण, हा माझ्या जवळचा, तो माझ्या जवळचा, तो पक्षाचा समजा कुठं मोठा आहे कोणाचा, याचा विचार न करता खऱ्या अर्थानं जनतेमध्ये सेवा करणाऱ्या अशा लोकांना आपण उमेदवारी दिलेली, तुमचं अभिनंदन करतो. फार कठीण असतं फार. अनेक मी पण एक पक्षाचा यांच्याबरोबर काम करतो, तरी त्यांना सगळे अधिकार दिले होते. मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो की एका ठिकाणी 10 उमेदवार, समजा उभाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे सगळे असतील, म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांचे असतील, सगळ्यांना उमेदवारी देणं शक्य नव्हतं. ज्या इच्छुकांनी फॉर्म भरले नाही, पक्षाच्या निर्णयाला मान्यता दिली, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. तुमचे ज्यांना उमेदवारी देता आली नाही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि खंबीरपणे तुम्ही पक्षाच्या मागे उभे राहिले, त्याला पण महत्वाचं आहे. ते तुमचं मोठं काम आहे.
कारण अनेक चांगले असताना देखील त्यांना उमेदवार देता आले नाही, उमेदवार असताना देखील. या ठिकाणी आरपीआयचे आमचे पोपटराव राक्षस सुद्धा हजर आहेत, आमचे जर्रार भाई सुद्धा मुस्लिम संघटनेचे देखील आमचा हे तर वाजिद भाई आहेत, अनेक आहेत, आमचा आकिब भाई आहे, अनेक मान्यवर आहेत. हे जे आपले पक्ष आहे ते सर्व धर्म समभाव सेक्युलर हिंदू मुस्लिम साळी कोळी माळी तेली तांबोळी मराठा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आपला शरदचंद्र पवार पक्ष अजितदादा पवार पक्ष आहे. आणि माझा आदिवासी बांधव पण आहेत. तुम्हाला माहित असेल वल्लभशेठ बेनके साहेबांनी आणि अनंतरावजी ज्येष्ठ सहकार मंत्री शिवाजीराव काळेंनी या जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचे आमदार केले कृष्णरावजी मुंडे. हा जुन्नर तालुका आहे जो काम करणारा आहे आणि एज्युकेटेड आहे, त्याला न्याय देण्याचं काम हे जुन्नर तालुक्याने कली जातीबाद केला नाही. तुषार शेठ खासदार साहेबांना केला आम्ही, आता तुम्हाला आमदारच नाही, आता रेसमध्ये दुसरे, त्यामुळे आता सध्या आपण थांबू, बरोबर ना. म्हणजे जातीभेद न पाहणारा आमच्या शरदरावने उपाध्यक्ष म्हणून काम केलं, चांगलं काम केलं. गणपतराव फुलोडेंनी केलं. हा तुम्ही तर अध्यक्ष, देवराम शेट्टीने अध्यक्ष काम केलं, अध्यक्षांचा अध्यक्ष. हे कोणाकडून मिळालं? पवार साहेब, वल्लभशेठ बेनके साहेब अजितदादांच्या माध्यमातून मिळालं. पुणे जिल्हा परिषद त्याची निवडणूक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे. आणि म्हणून आपले प्रश्न जे स्थानिक प्रश्न आहेत ते कोण सोडवणार आहेत हे महत्वाचा विषय. आपल्याला टीका करायची नाही, परंतु तुमच्या माध्यमातून आमच्या जुन्नर तालुक्यातली जनता जी आहे, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आशेने पाहत आहेत. माझा मित्र सत्यजित शेरकर आपण असता तर अधिक चांगलं मजा आली असती जरा, बरं का नाही. हा आले गणपतरावचं नाव आले, गणपतराव आले, या तर मजा आली असती. असो, सर्व मतदारांना माझं आव्हान आहे, विनम्रपणे कार्यकर्त्यांना पण आव्हान आहे की येणाऱ्या 5 तारखेला आपण घड्याळ आणि मशालाच्या चिन्हावर जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि विकासाचं दिशा देण्याचं काम या उमेदवारांना कसं होईल. पुणे जिल्हा परिषद जे आहे ते आपल्या विचारांच्या नेत्याकडं शरदचंद्र पवार साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्याकडे उपाठाचे आपले नेते असले यांच्या विचारांचे कसे होईल, पंचायत समितीवर आपला कसा झेंडा फडकेल या दृष्टीने प्रयत्न करा. विकासाला महत्व द्या, आपल्याला कोणावर टीका करायची नाही, विकास महत्वाचा आहे. आणि म्हणून परंतु आता कालावधी फार थोडा आहे, 5 तारखेला मतदान आहे, 27ला छाननी मला वाटतं तोपर्यंत आहे. तर मी सगळ्यांना उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि आपण खऱ्या अर्थानं आता पायाला भिंगरी लावून आपण फिरलं पाहिजे. सगळ्यांनी चांगलं काम करा, आपल्या आपसातले मतभेद विसरून उमेदवार विजय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. आणि निश्चित तुमच्या आशीर्वादानं, जुन्नर तालुक्यातल्या जनतेच्या आशीर्वादानं आपले सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषद पंचायत समितीचे विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी आशा आणि खात्री व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.